शटडाऊनच्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट. देशातील अनेक महत्त्वाची पर्यटन स्थळं बंद. शटडाऊनमुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला फटका बसणार. अमेरिकेतील सत्ताधारी रिपब्लिकन पार्टी आणि विरोधी पक्ष असलेल्या डेमोक्रॅटिक पार्टी यांच्यातल्या मतभेदामुळे अमेरिकी संसदेत सरकारी खर्चांचं विधेयक मंजूर होऊ शकलेलं नाहीये. त्यामुळे अमेरिकेत शटडाऊन लागू करण्यात आलाय आणि या शटडाऊनचे परिणाम पहिल्याच दिवशी दिसून आले. अमेरिकेतली महत्त्वाची पर्यटन स्थळं तात्पुरत्या स्वरूपात बंद झाली आहेत. शटडाऊनमुळे पेन्सिल्व्हेनियातील लिबर्टी बेल, हवाईतील पर्ल हार्बर मेमोरियल, बोस्टनमधील जॉन एफ केनेडी प्रेसिडेन्शियल लायब्ररी आणि सेंट लुईस इथल्या गेटवे आर्क यांसारखी अनेक प्रमुख पर्यटन स्थळं बंद पडली आहेत. अमेरिकेचं सरकार चालवण्यासाठी प्रत्येक वर्षी अर्थसंकल्प मंजूर करणं आवश्यक असतं. जर काही कारणास्तव सिनेट आणि हाऊस यांची मंजुरी मिळाली नाही आणि फंडिंगचं विधेयक पास झालं नाही तर सरकारी यंत्रणांना कर्मचाऱ्यांना पगार मिळत नाही. परिणामी बिगर अत्यावश्यक सेवा आणि कार्यालय बंद होतात. यालाच शटडाऊन म्हटलं जातं. अमेरिकेच्या सरकारला निधी उपलब्ध करून देण्यासाठीचा डेमोक्रॅट्सचा प्रस्ताव सिनेटमध्ये फेटाळला गेला. हे विधेयक 47 विरुद्ध 53 मतांनी फेटाळलं गेलं. त्यामुळेच शटडाऊनची स्थिती ओढावली. अमेरिकेतील राजकीय संघर्षाचा फटका कर्मचाऱ्यांना बसण्याची शक्यता आहे. जवळपास 7.5 लाख फेडरल कर्मचारी रजेवर जाऊ शकतात. तसंच काहींना कायमची नोकरी गमवावी लागू शकते. सरकारी कार्यालय, शैक्षणिक संस्था, पर्यावरणाशी निगडित सेवा आणि इतर अनेक क्षेत्रांवर शटडाऊनचा परिणाम होईल. खाजगी क्षेत्रालाही शटडाऊनचा धक्का बसेल. शटडाऊनमुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल. मात्र अमेरिकेत गेल्या 50 वर्षांच्या कालावधीत शटडाऊन होणं ही खूपच सामान्य बाब झाली आहे. ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात 3 वेळा शटडाऊन झालं होतं. त्यात अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठ्या 36 दिवसांच्या शटडाऊनचाही समावेश आहे. तो जानेवारी 2019 मध्ये संपला होता. 1980च्या दशकात रोनाल्ड रेगन यांच्या कार्यकाळात 8 वेळा शटडाऊन झालं होतं. त्यामुळे यावेळेसचं शटडाऊन किती दिवसांचं असेल हेच पाहावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.